नालासोपाऱ्यामध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर 41 अनधिकृत इमारतींवर महापालिकेनं कारवाई केली आहे। डम्पिंग आणि मलनिस्सारणच्या जागेवर या इमारती अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या होत्या। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नालासोपारा पूर्व आचोळे विभागामधील महापालिकेचा जो राखीव भूखंड होता, या ठिकाणी 41च्या वर ज्या इमारती आहेत ह्या अनधिकृत उभा राहिलेल्या होत्या। आता हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आज सकाळपासूनच महापालिकेनं प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी संपूर्ण 41 बिल्डिंगवरती टप्प्याटप्प्यानं कारवाईला सुरुवात केलेली आहे। या कारवाईमध्ये महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहेत हे सहभागी झालेले आहेत। माझ्यासोबत आता अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे सर आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत कारवाईचं कसं स्वरूप आहे? वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वे क्रमांक 22 ते 34 आणि 83 या राखीव भूखंडावरती ज्या ठिकाणी आमचं डम्पिंग ग्राउंड आणि STPचं रिझर्वेशन होतं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेले आहेत। जवळजवळ 41 इमारती या ठिकाणी 2002 ते 2010 या कालावधीमध्ये उभारलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालयानं या इमारतींच्यावरती निष्कासनाची कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते। त्याला अनुषंगून आजपासून आम्ही या ठिकाणी ही मोहीम हाती घेतलेली आहे। आणखी टप्प्याटप्प्याने या सगळ्या इमारती आम्ही आता जमीनदोस्त करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा।